सूर्यनारायण चालले घराक आपल्या, आम्ही पण चाललो घराक आपल्या. तर आम्ही पोचलोय आणि हे पुढे चालतो. पोरगी पुढे पळाली आणि काजूचं सिरू झालं हा. आणि मी पण आता खूप दिवसांनी बागेत येलोय, त्याच्यामुळे माका पण बघूचा कितपत काजू झाले असत. त्याच्याबरोबर हळदी बरोबर काजी किती लागलेत. काटा लागलं, काय लागलं मला, लाजरे टोचणे. तर बघूया कितपत लागलेत काजू आपले. नाड नाड लागलेत. वा मस्त. आणि काजी आवळ्याचा काय ह्या चिन्हच नाही यावेळी पण. हा ह्या बघा पुरा झाड असाच ओसाड झाला. गेल्या वर्षी मस्त आवळे मिळालेले 200 तरी. यंदा आवळे काय नाही. काजू बघूया. हा काजू मोहरले सगळे दिसत. हे आंब्याचा कलम असं काय लागलाच नाही कसा. या वर्षी सगळे आंबे मोहरले, हा कलम नाही मोहरला. एवढा मोठा जाऊन पण खत म्हणजे औषध मारून बघू का. हा होय होय होय. म्हणजे इकडे पण होतं असं पडलं गेलं सगळं कलम. तो काय वरचं होते कर्पूर लागलं. काजू मोरीचा रे ही बघ दिसली, फका दिसली. चढली उतर खाली. लिंबू आहे बघ मस्त पिकलेला. काढू लिंबा 2 होतो. ही काढू होई ऐकलं. काढू होई बघा 2 लिंबा बरी आहेत. काढूया. काजूची ना फकाच झाली आहेत, काजू नाही झाले. मग काल कोणी काजी आणणार होते ते बघा फका झाली. वरती कोणी तयार केल्याने खणाची. ती गेल्या वर्षीची पण वरची खणाक होती ना. आंबे हळदीची ना मोठी पानं असतात लांब, त्याच्यामुळे ती कळतं. ही आंबे हळद होती बघा. ही पण ती काढूक नाही असं आम्ही एवढीच असा. आणि बाकीची सगळी तिकडे ती हळदा ती हे सुरू करतात खणा. 2 असे वेगळे वाफे घेता गेला ती आणि ही. तर मंडळी एक ना काच झाली तयार. अरे वा, हे लिंबू कसलं. काच पण आणि लिंबू पण. हा कागदी लिंबू आहे बघा तयार झाला. हे आमच्या बागेतला लिंबू हा कागदी लिंबू. बाजारात मिळतात असला झाड हा त्याचा. पण ही ना एवढी लागणार नाही. असं लागलेत 2-3 वरती, जास्त नाही लागणार ही. आणि काजू मिळाली ती दाखवतय बघा. सर बोंडू हा आणि काजू हा. हे पण ते बघ हे बघा लागलेत. धर काढ. कशी काढायची, अशी गोल फिरवून काढायची. मस्त ग. असं कुठेतरी टाकू नकोस. हे बाय घे धर. हे पण लिंबू ठेव धर. हा लिंबू हे काटू ठेव. फणसाचं काय स्टेटस. गेल्या वर्षी खूप लागलेले पण सगळे मिळा का नाही. मी व्हिडिओ बनवलेले बघा. खूप फणस लागलेत, त्याच्यातले 2च मिळाले आमका. कारण काय माहिती खूप गच्च लागल्यामुळे झाले नसतील काय माहिती. ह्यावेळी अजून काय दिसणार नाही. हा बारीक असत तरी लागलेत फणस पण. ते कुरे झालेत तयार. पण आता ते कितपत होतात बघूया. कारण गेल्या मी जवळजवळ 100 फणस मोजलेले. 80च्या वर होते. वरचे काही दिसत नाही होते. हा छोटासाच झाड आमचा कलम म्हणजे का खूप लागलेले. आणि यंदा दिसत नाही तेवढे. बघू. आणि तेवढे खाप पण मिळालेले नाही. नंतर ना खराब झाले सगळे.
कारण ना हे खूप लेट होता कलम आहे हा, आणि खूप उशिरा फणस तयार होतात. बाकी इकडे सगळीकडे काजूची फकास, अजून काजू झालेत नाही. एकच झाड तर लागला. हे सगळे काजूची फका दिसतं वरती. मस्त येईल या. टाका इकडे, मी करते साफ. ही बरी झाली थोडीशी, एकदमच बारीक बारीक होती ना. मी गेल्या त्याच्या बरोबर नाही दाखवतो, मग एकच बारको वापरतो वेगळं केला. अरे रे तुटली. मग अशी फुलपाखरू गावला, आता मिशी गावली. मिशी बघा, मिशी मिशा मिशा कशी शिंगासारखी इलेत बघा दोन. मस्त ना. अरे रे, असं काय त्या सुरणांचा होता, लपान लपान त्याच्यातच सुरण ना, 2 सुरण कापले त्याच्यात ते बघा, चुकान दिसलेत नाही. एक गावलो व्यवस्थित, कळलो तो काढलो. तर मंडळी बघा, एवढी हळद आमका मिळाली हा. अरे हात सगळे माती खराब झाली. पटापट नीट नीट नीट, बाहेर सांडू नकोस. ती पडली खाली, राहू दे. थांब का, ती राहू दे, त्या पिशवीत भरायला मिळणार. ही ह्याच्यावालीच भरा आधी. तर मंडळी आम्ही त्या पोत्यात भरली हळद. थोडी थोडी माझ्याकडच्या ह्या पिशवीत आहे बघा. बाप रे, नमक झाला. जास्त दमले तर होगान त्यांनी खाल्ल्याने. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जास्त काय हालचाल करणं आहे. काढूक फक्त लागले त्याचे बघा. आणि त्या पोत्यात असा. तर अशी हळद आम्ही काढली आहे. आणि आज आपण हे थांबतो. हळदीचो व्हिडिओ जो आहे ह्याचा काय करतालास, कशी काढतालास. तर हळद आती म्हणजे मुंडले असतात ते बाजूक काढून घेऊचे असतात, आणि पुढच्या वर्षी लावच्यासाठी ठेवचे असतात हे मुंडले. आणि बाजूकची मुळा इली ती सगळी हळद असा अशी तुटान येतली. ती उकडूची असता, उकडायची, कापायची, सुकवायची आणि गिरणीक लावून आणायची. हे करून कुटून आणायची, अशी त्याची पूर्ण प्रक्रिया असता. जर तुमका ही बघूची असात तर ह्याच्या अगोदर व्हिडिओ मी अपलोड केलेलो असा ह्याचो, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि फेसबुकसाठी कमेंट बॉक्समध्ये मी देत आहे. तर भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असाल, आजचं ब्लॉग आवडला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा. घरात जाऊक निघालो. अर्धी पिशवी गेली गाडीवरनं, अर्धी अहो घेऊन चलतं. आणि सूर्यबाप्पा बघा किती मस्त दिसता. माका मोह झालो तो दाखवल्याशिवाय रवाचो नाही म्हणून परत फोन काढले मी. भारीच दिसता हो, मस्त ना, एक नंबर. सूर्यनारायण चालले घराक आपल्या, आम्ही पण चाललो घराक आपल्या.